नमस्कार. तुम्ही माईक हातात घेऊन आहात, काय काय सांगणार यांच्याबद्दल तुम्ही? या कोण असतात? आत्या आहेत माझी. हां बोला. ती खूप स्वभावाने चांगली आहे, पण थोडी हट्टी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आहे तशी हट्टी. एक मिनिट तिकडे जा तुम्ही. इकडे इकडे उभे राहा. ह्यांना जर वकील नेमलं तर ह्या उरलेलं आयुष्य खडी फोडणार. तुमच्या मैत्रिणी कोण कोण आले आहेत? माझी मैत्रीण आली वैशाली. या नेबर आहेत, शेजारीच आहेत. हो शेजारी. तुम्ही इकडे या. किती वर्ष एकमेकींना ओळखता? ह्या राहायला आल्यापासून. हो म्हणजे ह्या ब्लॉक सिस्टम मध्ये कसं आमचे दरवाजे ओपन असतात हे असल्या की. फक्त भिंती आहेत, नाही तर मनाने तुमचं एक कुटुंब झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांची बाजू नक्की घेणार. कोणी कुठला आरोप केला तरी खोडून काढायचा आहे. मला बघायचंय कशी बाजू घेताय. आता तुमच्यापैकी कुणाकुणाला बोलायचं आहे किंवा त्यांनी काय बदल केला पाहिजे किंवा अमुक एक स्वभावातली गोष्ट बदलली तर खूप चांगलं होईल असे सल्ले किंवा कुठला एखादा आरोप असेल, कोण करणार? हर्षदा त्रिशाच्या आधी आम्हाला सगळ्यांना छान छान पदार्थ खाऊ घालायचे. ते एकदम उत्तम सुगरण आहे आणि अजूनही करून खाऊ घालते, पण ते आधीसारखंच आम्हाला भरपूर खाऊ घालावं. मान्य तुम्हाला त्रिशानंतर यांच्यात बदल झालाय. या वेळ देऊ नाही शकत आमच्यासाठी. त्यांना बोलू द्या ना. तुम्ही या त्यांच्याकडे. तुम्हाला काय आणि त्रिशाला बघून करणं म्हणजे केवढं कठीण काम आहे. मलाच वकीलपत्र घ्यावं लागेल. अजून कोण बोलणार आहे? मी हर्षदाची आई आहे. बोला. ती फोन बिलकुल उचलत नाही. आज फोन केला ना तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन करणार ती. हां तुझा फोन आलेला, मला वेळ नाही मिळाला. आणि दिवाळी दिवशी आम्हाला फोन नाही केला. मी तिला दुसऱ्या दिवशी मी तिच्या फोनची वाट बघून दुसऱ्या दिवशी तिला फोन केला. म्हटलं काय आई बाबांना काय शुभेच्छा द्यायच्या असतात की नाही. म्हटलं तर नाही मला वेळ नाही. म्हणलं त्रिशाला बरं नाही आहे, मला वेळ. आणि बाय म्हणून फोन रागाने ठेवून दिला. म्हणजे फटाका वाजला दिवाळी ना. आणि थोड्या वेळाने अर्ध्या तासाने फोन केला, नाही आई मी उद्या शनिवारी येणार आहे. हा मी असं म्हणजे तिचा राग फक्त 5 मिनिटापुरताच असतो. बोला बोला. त्रिशाला खरंच बरं नव्हतं, ते रात्रभर जागे होते. आणि ह्या फराळ खात आणि तुम्हाला म्हणजे आई त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मुलीला बरं नसलं की काय. मग आई एका आईलाच कळू शकतं. तुम्हाला तर 4 होत्या. अजून कोण बोलणार? हॅलो, मी मावशी आहे तिची. तर हा एकच पॉईंट तिचा जास्त आहे की तिला नेहमी फोन सायलेंट करत. ती एकच तक्रार सगळ्यांची आहे, तिला कितीही फोन करा कधी आणि बरं मिस कॉल बघून सुद्धा ती परत करते असं काही नसतं. कधी तिच्याशी कॉन्टॅक्ट करता येत नाही. मग आम्ही जतीनला फोन करतो, अरे हर्षदाला किती फोन करतोय उचलत नाही आहे. मग तो तिला कसा कॉन्टॅक्ट करतो माहीत नाही, तिचा फोन येतो आम्हाला. एक मिनिट, हे रहस्य काय आहे? कसं कॉन्टॅक्ट करतो? बाकीच्यांचे फोन उचलले जात नाहीत, तुमचा निरोप कसा पोहोचतो? जसं की तिच्याबरोबर कोण असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करायचा किंवा ती कुठे गेली असेल ते माहिती असेल अर्जंट असेल तर मलाच जावं लागतं. मग अरे फोन कर बाबा, फोन तुझा वाजतोय, तू उचलत नाही. आणि मला पण माहिती येते की भरपूर असं होतं की ती बॅगेत फोन ठेवून देते. फारच भयानक परिस्थिती आहे. तर आता तुमच्या या सगळ्या आरोपांवरती काय म्हणणं आहे? माझं म्हणजे राग आहे, मी थोडी रागीट आहे. म्हणजे मला अपेक्षा असतात, मग ते थोडा अपेक्षा भंग झालं की थोडंसं वाईट वाटतं, पण मग नेक्स्ट मोमेंट मी ओके असते. आणि फोन मी आता रिंगिंगवर ठेवत जाईल. व्हेरी गुड. अजून काय सांगाल? आणि राग कमी करेन स्वतःचा. मेडिटेशन करेन आणि राग कमी करेन. व्हेरी गुड. आणि राग कमी करेन आणि दुसऱ्यावर काढेन. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्ही आमच्या या वहिनीला किती बक्षीस मिळवून देणार ते बघायचंय. वेळ 2 मिनिटाची. आणि मी जो रंग सांगणार त्या रंगाच्या वस्तू इथे आणायच्या घरात. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची, मग दुसरी आणायला जायची. 5 वस्तू मिळाल्या तर ही जी चिंच पेटी आहे ती तुम्ही मैत्रीण म्हणून त्यांना भेट देऊ शकता. आणि त्यानंतर जितक्या वस्तू आणणार तितक्या प्रत्येक वस्तूला 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार. रंग आहे पांढरा. वेळ सुरू झाली. पन्नास सेकंद झालेली आहेत. 1 मिनिट पूर्ण झालं. तीस सेकंद राहिलेली आहेत. 30
हा कुठला रंग आहे? याचा होता पांढरा. बरं, त्याच्यात होता पांढरा. 1 2 3 4 आणि 5 6. 5 वस्तूंसाठी ही चिंच पेटी तुम्ही द्या. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू, कारण एकच वस्तू राहिली. 200 रुपये तुम्हाला. अभिनंदन.